एक महत्त्वाची घडामोड शक्तीपीठ महामार्गाविरोधात मवियाचे नेते विठ्ठलाला साकडं घालणारे महामार्ग रद्द करण्यासाठी सरकारला सुबुद्धी दे असं साकडं मवियाचे नेते घालणार आहेत। काँग्रेस नेते सतेज पाटील, राजू शेट्टी पंढरपूरला रवाना झाले। माझ्यासोबत काँग्रेसचे नेते सतेज पाटील आहेत, ते देखील या सगळ्या विठ्ठलाला साकडं घालण्यासाठी पंढरपूरला जात आहेत। काय सांगाल साहेब, खरं तर गेली वर्ष दीड वर्ष हे सगळं आंदोलन सुरू आहे, तरी देखील हा महामार्ग रेटण्याचा प्रयत्न सरकारकडून होताना दिसतोय, का हे असं होते? मला वाटतं कुठल्या तरी कॉन्ट्रॅक्टरला निवडणुकीच्या आधी शब्द दिलेला दिसतोय की आम्ही हा महामार्ग तुम्हाला देऊ म्हणून, कारण की एवढा विरोध आहे, 12 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा विरोध आहे। विरोध असताना सरकार हा का रेटते माहीत नाही। तर विधानसभा निवडणुकीवेळी याच महायुतीकडून हा शक्तीपीठ महामार्ग रद्द आम्ही करतोय असं सांगण्यात आलं होतं। कोल्हापूर जिल्ह्यात तर GR दाखवण्यात आलेला होता आणि असं असताना पुन्हा एकदा हा सगळा अट्टहास होता। मला वाटते त्यावेळेचा व्हिडिओ तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी जाहीरपणे सांगितलं रद्द रद्द। ते काळीजभाऊ मुख्यमंत्री नव्हते, ते मुख्यमंत्री होते, त्यांनी पदाचा राजीनामा दिला नव्हता किंवा ते भाजपनं राष्ट्रवादीनं पाठिंबा काढून घेतला होता आणि ते मुख्यमंत्री पदावर नव्हते असं नव्हतं। ते वैज्ञानिक पदावर त्यावेळी होते ज्यावेळी त्यांनी भाषण केलं त्यावेळी। भले ते राजकीय सभेत भाषण केलं असेल, परंतु लोकांनी विश्वास तुमच्यावर का ठेवला त्यावेळी? कारण की तुम्ही मुख्यमंत्री पदावर बसून तो निर्णय जाहीर केला। महाराष्ट्रातल्या जनतेने बघितलं की पदावर असणारा माणूस ज्यावेळी जाहीरपणे एखाद्या सभेत सांगतो की आम्ही हा रद्द करू, लोकांना विश्वास ठेवला, मतं टाकली तुम्हाला।